कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे बापरे, ए पोलीस, ए घाबरलो हा, मी घाबरलो. करून दे त्यांना कॉल. दे त्यांना नंबर. अरे तुझ्याकडे होता ना नंबर, तो दे. तो ओळखीचा आहे आपला हवलदार. बोलूया की त्याला. आपण निघूया तिथून. तू गाडीत बस प्लीज. ए मला जानू दिसते रे. तुला दारू चढली म्हणून जानू दिसते. मला चढले. नाही मला चढली. अरे ती कशाला येईल इकडे? हा ते बरोबर आहे. ती कशाला येईल इकडे? ती खुश असेल तिच्या छान गोड संसारात. तर आपण जाऊ. चल चल बाबा. तर हे संपल्यावर अजून एक घे. चल चल चल. जयंत, जयंत तू ठीक आहेस ना? तू बस इथे. हो मी ठीक आहे जानवी, मी ठीक आहे. मला खूप राग येतोय, म्हणजे मी खूप चिडलोय पण त्यांच्यावर. जयंत मी काय म्हणते, जाऊ दे ना, जे व्हायचं ते झालं. आता चिडचिड करून तू तुझा मूड का खराब करून घेतोस? सोडून दे ना हा विषय. जानवी तुला कळत नाहीये का? मी नाही शांत राहू शकत. आपण आज बाहेर पडलो, काही मुलांनी तुझ्यावर कमेंट्स केल्या, तू डिस्टर्ब झालीस, हे सगळं मी नाही सहन करू शकत. तुझ्याकडे वाकड्या नजरेने कोणी पाहिलेलं मला नाही आवडणार. जयंत मला कळतंय. तुला नाही कळत आहे म्हणून तू मला समजायचा प्रयत्न करतेस. बरं ठीक आहे, मी नाही काढत तुझी समजूत, पण ॲटलिस्ट तू शांत हो ना माझ्यासाठी प्लीज. जानवी जानवी तुला माझं हे असं चिडणं, माझं हे असं रिॲक्ट होणं आवडत नसेल, पण जानवी हे सगळं तुझ्यासाठीच चाललंय. कारण तू माझं आयुष्य आहेस. यू माय लाईफ जानू. त्यामुळे तुला कशामुळे कोणामुळे त्रास झाला, हर्ट झालीस, डिस्टर्ब झालीस तर ते मी खपवून घेणार नाहीये. मी असाच रिॲक्ट होईन. जयंत आय एम सॉरी. खरं तर आज जे काही झालं ते सगळं माझ्यामुळे झालं. मी जर हट्ट केला नसता ना तर हे सगळं झालंच नसतं. तरी तू मला म्हणत होतास आपण घरीच काहीतरी बनवूयात म्हणून. माझंच चुकलं. खरंच सॉरी. जानवी तू सॉरी का म्हणतेस? बघ तू सॉरी म्हटलेलं मला कधीच आवडत नाही. तू प्लीज स्वतःला गिल्ट फील नको करून घेऊस. तुझ्या विश पूर्ण करणं ना हे माझं काम आहे आणि ते मी आवडीने करतो. पण जानू बाहेरचं जग चांगलं नाहीये म्हणून मी तुला नेहमी प्रोटेक्ट करत असतो. जयंत मला तुझी काळजी कळते रे, पण सगळीच माणसं वाईट नसतात, काही चांगली सुद्धा असतात. आणि आपण असं समजूया आज आपलं लक खराब होतं म्हणून हे सगळं आपल्या बरोबर झालं. ती माणसं आपल्याला भेटली आणि त्यात ती प्यायलेली होती. हे एक सांगू जयंत, ही जी अशी माणसं असतात ना जी विनाकारण इतरांना त्रास देतात त्यांना देव शिक्षा नक्की करतो. जाऊ दे, तू नको विचार करूस या सगळ्या गोष्टींचा. तू ये पड. नाही, मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय. प्लीज ये.
अहो काय का थांबलीस का बोल ना. नाही म्हणजे मी काय म्हणते आपण जयंतराव आणि जान्हवीला पाच परतवण्यासाठी बोलवायला हवं ना. विचारतेस काय बोलूया ना. आणि आपण सत्यनारायण घालूया. अहो माझी खूप इच्छा होती हो, कारण जानूचं लग्न होताना सारखं वाटत होतं सगळं नीट होईल ना होईल ना. देवाच्या कृपेने सगळं निर्विघ्न पार पडलं. देवाचे आभार तर मानायला हवेत ना. म्हणून म्हणते की सत्यनारायण घातला तर. तुझी इच्छा आहे ना लक्ष्मी, मग करूया तसं. मला माहिती होतं तुम्ही होकारच द्याल. आणि मी काय म्हणते जान्हवी आणि जावई बापू दोघही असतील, मग त्यांनाच पूजेला बसू. म्हणजे सगळं ठरवलंयस ना तू आधी. मला फक्त विचारल्यासारखं करतेस. अहो नाही तसं नाही. अगं हे गंमत केली का तुझी. तुला खरं सांगू का, तू हे सगळं सांभाळतेस ना म्हणून मी एकदम निर्धास्त असतो. हे बरं आहे तुमचं. आधी माझी चेष्टा करायची आणि मग कौतुक करायचं. अहो आता ते दोघं सत्यनारायणाला बसणार म्हणजे आपण आहेर केला पाहिजे ना त्यांच्यासाठी. दोघांकरता कपडे घ्यावे लागतील, थोडीशी भांडी कुंडी पण घ्यावी लागतील ना. चांदीचं करूया का हो काहीतरी. नाही म्हणजे जावई बापूंना पहिल्यांदाच आपण काहीतरी देणार ना. चालेल, तू उद्याच आपल्या सोनाराकडे जा आणि तुला जे आवडेल ते घे. जरा खर्चच होईल, ते कसं करूया. लक्ष्मी, खर्चाची काळजी नाही, कारण या महिन्यात आम्हाला बोनस मिळणार आहे. अगं अहो काय सांगताय. अगं बाई देवच पावला म्हणायचा. अहो मग मी एक काम करते, मंगलला फोन करते, तिला सांगते मुलींना घेऊन ये. मनोहररावांना पण आमंत्रण देते आणि त्यांच्यासाठी पण काहीतरी आहेर करूया. त्यांना पण बऱ्याच दिवसात काही दिलं नाहीये आपण. हो हो, मंगलला पण बोला. अगं घरचे सगळे एकत्र असतील, तो सण आहे ना आपल्याकरता. अगदी बरोबर आहे तुमचं. मी करते फोन. हा लक्ष्मी, नेहमी तू घरासाठी घरातल्यांसाठी मागतेस, स्वतःसाठी काहीच मागत नाहीस. तुला काही नकोय का. मग हे सगळं कुणासाठी आहे तुम्हाला नाही कळतंय. हे सगळं माझ्यासाठीच मागतेय मी. अहो माझी मुलं बाळं माझ्या आजूबाजूला असणार, तुम्ही असणार. माझं घर घर नाही, गोकुळ असणार. दुसरं काय हवं मला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.